आजची आपली स्टार्टर रेसिपी आहे सगळ्यांच्या आवडीची फ्रान्स कोलीवाडा। मस्त अशी चमचमीत, अगदी साधी सोपी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि स्टार्टर तर सगळ्यांनाच आवडतं। हॉटेलमध्ये गेल्यावर आपण पहिलं नॉनव्हेज स्टार्टर मागवायचं म्हटलं की आपण फ्रान्स कोलीवाडा हे स्टार्टर मागवतोच। तर चला आपण घरच्या घरी स्टार्टर कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। नमस्कार, मधुस किचनमध्ये आपले स्वागत। अर्धा किलो फ्रेश कोलंबी साफ करून त्यातील धागा काढून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यामध्ये जाडसर आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार घाला, व्हिनेगर 1 चमचा, लिंबू रस टाकलात तरी चालेल, काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा, याने स्टार्टरला कलर मस्त येतो। गरम मसाला अर्धा चमचा घाला, ओवा अर्धा चमचा, ओवा असं चुरून टाका, मग टेस्ट खूप छान येते। चाट मसाला अर्धा चमचा, चाटने आणखीन टेस्ट छान येते। दही घट्ट घ्या, गोडसर 2 चमचे घाला, यामध्ये 2 चमचे चणा पीठ घाला, मक्याचे पीठ 1 चमचा, मैदा 1 चमचा आणि अर्धा चमचा तेल घाला आणि हे सर्व जिन्नस कोलंबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। दही, लिंबू आणि तेल यामुळे हे जिन्नस ओलसर होतात। मला इथे पाणी लागलं नाही, जर थोडंसं ड्राय झालं तर थोडंसं 2 चमचे पाणी टाकून तुम्ही ओलसर करून घ्या। हे बघा सगळं बॅटर कोलंबीला लागलेलं आहे। 1-5 मिनटं असेच ठेवून द्या। फ्रान्स कोलीवाडा स्टार्टर खूप चमचमीत आणि टेस्टी होणार आहे। ही रेसिपी तुम्ही शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता आपण फ्रान्स फ्राय करायला घेऊया। तेल चांगलं तापलं आहे। फ्रान्सची शेपटीकडील बाजू पकडायची आणि ते कोटिंगसह तेलात सोडायचे। गॅस सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर ठेवा। तेलात सोडल्यावर लगेच फ्रान्स पलटी करायचे नाहीत, 1 मिनिट जाऊ द्या आणि मग परता। कोळंबी फ्राय करायला अजिबात वेळ लागत नाही। हे स्टार्टर झटपट रेडी होतं। मस्त फ्राय झाले आहेत, असे फ्राय करून घ्या। काश्मीरी मिरची पावडरचा कलर पण किती छान आला आहे बघा। तर अशी आता मी सगळी कोळंबी फ्राय करून घेते। मस्तपैकी चमचमीत असा फ्रान्स कोलीवाडा यावेळेला नक्की तुम्ही ट्राय करा, घरी बनवा, सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। लाईक शेअर नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।